नमस्कार मंडळी, मी अहिल्यानगरीतून सविता। अहिल्यानगरमध्ये सावेडी या गजबजलेल्या उपनगरामध्ये रावसाहेब पटवर्धन हॉल आहे, जिथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं ते एक केंद्रबिंदू आहे। त्या ठिकाणी 28 फेब्रुवारीचं विज्ञान दिनाचं औचित्य साधून विज्ञान जत्रा भरत आहे, तर आपण तेथे भेट देऊया। ही जत्रा सिनर्जी अकॅडमी तर्फे भरवली जात आहे। आज मला खूप आनंद होत आहे की आपल्या अहिल्यानगरमध्ये आपण राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे, पण तो अजून मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा। उदाहरणार्थ वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आणि वेगळ्या थीमवरचे वैज्ञानिक प्रकल्प यामध्ये सादर व्हावेत। या आमच्या 13व्या वर्षी जवळपास 85 बालवैज्ञानिकांनी वेगळे प्रयोग सादर केले। एक नवा उच्चांक यावर्षी केला आहे। धन्यवाद मंडळी। या विज्ञान जत्रेचे उद्घाटन श्री सुभाष पाडगावकर यांनी केले। आणि या विज्ञान दिन आपल्या अहिल्यानगरमध्ये साजरा करण्याकरता आम्ही दरवर्षी विज्ञान जत्रेचे आयोजन करतोय। यामध्ये आमचे स्वतःचे विद्यार्थी असतात, ज्यांना आम्ही वर्षभर घडवतो, आणि त्याचबरोबर इतर शाळेचेही विद्यार्थी असतात। त्यांनाही एक प्रोत्साहन म्हणून आम्ही त्यांना बोलवतो की तुम्हाला या भाग घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही या आणि यामध्ये भाग घ्या। या विज्ञान जत्रेमध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, रोबोटिक्स, पर्यावरण, अंतरिक्ष, स्मार्ट सिटीज या विविध विषयांवर प्रकल्प सादर केलेले आहे। विविध शाळेतील इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केलेले आहेत। नमस्कार, मी डॉक्टर दत्ता पोंदे, रासायनिक वैज्ञानिक आहे। 13 वर्षापासून आम्ही नगरमध्ये बालवैज्ञानिक घडवणारी सिनर्जी सायन्स अकॅडमी आम्ही तयार केली आहे। मुलांनी आपल्याबरोबर विज्ञान प्रकल्पाचे सर्व साहित्य आणले होते। त्यांना टेबल दिले होते, त्या टेबलावर त्यांनी व्यवस्थित मांडणी केली। त्यासाठी त्यांना मित्रांची मदत झाली। हे 13वं वर्ष आहे की आम्ही विज्ञान जत्रेचे आयोजन करतोय। मंडळी, या विज्ञान प्रदर्शनाच्या पाठीमागचा उद्देश काय, तर प्रयोगाची प्रतिकृती बनवणे, ती हाताळणे, वस्तू हाताळणे, त्याच्यातून त्या मुलांना प्रश्न पडणे, विज्ञान प्रयोगाच्या पाठीमागचे तत्व समजणे, निरीक्षण करणे, अनुमान काढणे, आणि हेच डॉक्टर पोंदे सरांना अपेक्षित आहे। हे विज्ञान जत्रेचे आयोजन राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त करतोय। आपल्या सर्वांना माहिती आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन हा आपण थोर भारतीय वैज्ञानिक डॉक्टर सी.व्ही. रमन यांनी रमन इफेक्ट या दिवशी सादर केला होता। त्यामुळे या दिवशी आपण हा विज्ञान दिन आपण साजरा करतोय। मंडळी, 1ली ते 10वी पर्यंतचे शिक्षण हे पुस्तकी न ठेवता मुलांना त्यात रस वाटेल आणि त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल, असे असले म्हणजे किती छान। या भरलेल्या विज्ञान जत्रेवरून तर असेच दिसते की शालेय वातावरणाच्या चाकोरीबाहेरील काही उपक्रम असेल तर मुले आनंदाने सहभागी होतात। या विज्ञान जत्रेच्या माध्यमातून विद्यार्थ्याचे मूल्यमापन पण करणे सोपे जाते। आणि मंडळी, गटात कार्य करून अध्यापन होत असेल तर तेही साध्य होते विज्ञान जत्रेमुळे। वेगवेगळ्या शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी आमच्या विज्ञान जत्रेमध्ये सामील होतात। ज्या विद्यार्थ्यांकडे काही वैज्ञानिक मॉडेल्स नाही आहेत, अशा विद्यार्थ्यांना आम्ही स्वतः काही आयडिया देतो, आम्ही त्यांना कन्सेप्ट देतो, आणि ही विद्यार्थी मग त्या प्रकारे ही मॉडेल तयार करतात। इथे मॉडेल ते सादर करतात। स्वतः केलेला उपक्रम ही विद्यार्थिनी धिटाईने समजावून सांगत आहे। बाहेर सुकवायला टाकतो आणि समजा पाऊस आला ना आपल्याला नाही माहिती, तर मग कपडे डायरेक्ट आतमध्ये येतात आणि भिजायचे वाचतात। तर जसं पाऊस या सेन्सरवर पडतं, ते सेन्स होतं आणि कपडे ऑटोमॅटिक आतमध्ये येतात, रूफच्या खाली येतात। गाडी आपण ह्या पॉईंटवर आणायची आणि ते या उपक्रमाला प्रचंड यश लाभत आहे। अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे, कारण खूप वेळा शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन होतात, पण पालकांना त्यांच्या ऑफिस आवरमध्ये असल्यामुळे पाहता येत नाही। इथे मात्र त्यांना पाहता येतात। त्याचप्रमाणे एका शाळेतील विद्यार्थ्यांना त्याच विषयावरील कन्सेप्ट अजून काय करता आले पाहिजे हे दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी पाहिले तर त्यांना कळू शकते। त्यामुळे हा एक अत्यंत उपयुक्त असा उपक्रम आहे। ॲक्सिडेंट अवॉइडिंग रोबोटिक कार आहे। याचा उपयोग आहे ना ॲक्सिडेंटला थांबवण्यासाठी होतो। म्हणजे हे बघा, जवळ आपला हात या 2 आयर सेन्सरच्या समोर राहतो ना, तोपर्यंत गाडी चालणार। म्हणजे एका अर्थी आपण हे मॉडेल आहे ना स्टिअरिंगच्या वर लावू शकतो। जवळ आपला हात गाडीच्या स्टिअरिंगवर राहील ना, तोवर हे मॉडेल चालणार। गाडीच्या स्टिअरिंगवरून हात आपला खाली आला की मग
गाडी आपोआप बंद होणार, ॲक्सिडेंट ना. ओके. विज्ञान जत्रा भरवण्यासाठी पुढाकार घेणारे डॉक्टर दत्ता पोंदेसर आपल्याविषयी माहिती सांगत आहे. माझी PhD केली आहे पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी येथून. नंतर 2 वर्ष इस्रायलला होतो आणि 10 वर्ष मी अमेरिकेत शास्त्रज्ञ होतो. मी एक 13 वर्षापूर्वी आम्ही नगरला सिनर्जी सायन्स अकॅडमी आम्ही फॉर्म केली. तर या अकॅडमीचा मुख्य उद्देश हे बालवैज्ञानिक घडवणं आणि कॉलेजचा सहभागसुद्धा वाढावा. कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या 10वी-12वीच्या परीक्षेचा हा कालावधी असल्यामुळे त्यांचा सहभाग कमीच असतो, पण कमीत कमी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याची गरज आहे. मुलांनी बनवलेले रंगीत तक्ते लक्ष वेधून घेत होते. त्यामध्ये पोल्युशन, लाईफ सेव्हिंग जॅकेट, वेस्ट मॅनेजमेंट, द pH स्केल, एक्सक्रेटरी सिस्टीम. विज्ञान जत्रेचे संघटक असलेले श्री पोंदेसरांना अपेक्षित असलेले भविष्यातील वैज्ञानिक घडणे हे या विज्ञान जत्रेतून नक्कीच शक्य आहे. विद्यार्थी आपला प्रयोग समजावून सांगताना त्यांच्यातील नेतृत्व गुण वाढीस लागतं हे नक्कीच आहे. पालकांनी या विज्ञान जत्रेला उदंड प्रतिसाद दिला. या विज्ञान जत्रेची दखल वृत्तपत्रांनीही घेतली. मंडळी, कुठलीही चळवळ चालवायची तर तिला अर्थसहाय्य हवेच. औद्योगिक वसाहतीतील चिंतामणी आर्ट गॅलरीचे संचालक श्री चिन्मय सुकटणकर यांनी या उपक्रमास विशेष सहाय्य दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती निर्मला नगरकर व सौ सविता धर्माधिकारी यांनी केले. या कार्यक्रमासाठी अधिक मार्गदर्शन मिळाले ते डॉक्टर अशोक काळे, साखर कारखान्यातील तज्ज्ञ श्री रमेश गुलट, श्री जगदेश कोंगेसर यांचे. विज्ञान जत्रेत सहभागी झालेल्या जवळपास 85 विद्यार्थ्यांना त्यांच्या सहभागाबद्दल प्रशस्तीपत्रक देण्यात आले. मंडळी, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.